रामकृष्ण हरी विठ्ठलाचं नाम घेत दर मजल करत ही पालखी आहे, ती पालखी पंढरपूरच्या दिशेने चालली आहे। आज पालखी बारामतीमध्ये येत आहे आणि आपण पाहतोय की बारामतीकर ही जे पालखीचं जे स्वागत आहे ते स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मीडियम शाळा आहे, त्या इंग्लिश मीडियम शाळेने अतिशय सुंदर असं यांचे सगळे विद्यार्थी आहेत आणि एक सामाजिक संदेश घेऊन ही मुलं विठू रुक्माईच्या वेश घालून या ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी राहिलेत। आपण पाहू शकतो एक छोटा विठ्ठल आणि रुक्माई या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर आज तुझं विठ्ठलाचं रूप घेतलंय, काय वाटतंय? पालखी येणार आहे, खूप छान वाटतंय। तुला हे कुणी सजवलं? काय कशी कल्पना आलेली ही डोक्यात? माझ्या आईने सजवलेलं आहे मला। आईने सजवलं। रुक्माई, तुला कसं वाटतंय? तू रुक्माई झालेली आहे आणि आज पालखीचं स्वागत करणार आहे, छान वाटतंय। छान वाटतंय। तुला कुणी सजवले? आईने सजवले। माझ्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापक आहेत। मॅम, आता तुम्ही हे सर्व तुमचे विद्यार्थी घेऊन आलेले, त्यांच्या हातामध्ये काही संदेश देखील आहेत। काय तुमची संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बारामतीत तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करणार आहात? नमस्कार सर, MSC जी शाळा आहे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल, ही जरी इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी आम्ही पूर्ण भारतीय परंपरा संस्कृती ही पुढे नेणारी शाळा आहे। अनेक भारतीय सण आपल्या शाळेमध्ये साजरे केले जातात। इंग्रजी भाषा हे माध्यम समजून आम्ही मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आणि हा वारसा या मुलांनीच पुढे न्यायचा आहे। यासाठी या मुलांवरती हे संस्कार होण्यासाठी आम्ही हे या मुलांना तयार केलेला आहे आणि हा जो संदेश आहे ही आमची पर्यावरणाची दिंडी आहे। यावेळेला आपले 3000 सीड बॉल अनेक ठिकाणी पेरले जाणार आहेत आणि 250 वरच्या झाडं मुलांनी तयार केलेले सॅपलिंग्स आहेत, ती सुद्धा सगळीकडे त्याचं आपण काय करणार, त्याचं झाडं सगळी लावली जाणार आहेत, रोपं लावली जाणार आहेत आणि ही दिंडी दरवर्षी आमच्या शाळेतर्फे असते। आज बारामतीमध्ये दिंडी येणार आहे। बारामतीचा विठ्ठल म्हणजे अजित दादा। आज अजित दादा आपल्यामध्ये नाहीयेत आणि दिंडीचं आता स्वागत करायचंय, कसं पाहता याच्याकडे? अर्थातच दादांनीच ही वाटचाल सुरू केलेली आहे। बारामती ही अतिशय ग्रीन सिटी होण्यासाठी मुख्य कारण हे दादाच होते। त्यांनी जो हा उपक्रम सुरू केला, झाडांच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात आणि हेच संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवरती करण्यासाठी आम्ही गेली 10 वर्ष सतत प्रयत्न करत आहोत। आपण पाहत आहोत की वृक्षप्रेमी अजितदादा होते आणि वृक्षप्रेमी अजितदादांना झाडं आवडत होती, पर्यावरण प्रेमी होते अजितदादा आणि अजितदादांचा हाच वसा पुढे घेऊन जाणारी ही जी मुलं आहेत, हे विद्यार्थी आहेत, महेश हायस्कूलचे विद्यार्थी, हा सगळा संदेश घेऊन आज ही तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेत। कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती।